गोष्ट आहे। अब्दुल कलाम जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा एनडीए मध्ये त्यांना एक संधी आली, एनडीए मध्ये सहभाग घेण्याची त्यांना संधी आली। ते दक्षिणेत राहतात, सगळ्यांना माहिती आहे, तिकडे आंध्र, तेलंगणा, कर्नाटककडे ते राहतात, परंतु संधी आली त्यांना देहरादूनला जाण्याची। तिथे त्यांचा इंटरव्ह्यू होता। देहरादून उत्तरेमध्ये आहे, मग खाली कर्नाटक आणि वरती उत्तरेकडे त्यांना जायचं। तेव्हा ते खूप श्रीमंत नव्हते, तुमच्या आई बाबांसारखे गरीब होते, त्यांच्याकडे जाण्यासाठी पैसे पण नव्हते। तुम्ही जर का ही गोष्ट ऐकली नाही तर मी लवकर थांबणार नाहीये, मी सुरूच राहणार आहे, त्यामुळे शांतपणे सगळ्यांनी गोष्ट ऐकायची आहे। हां, कोण कोण ऐकत नाही त्यांची नावं मला सांगा, त्यांच्यासाठी पुन्हा दुसरी गोष्ट सांगेल, चालेल का? नाही ना? सगळ्यांनी ऐका। मग दक्षिणेत राहणारे जे अब्दुल कलाम होते त्यांना उत्तरेत जायचं, पैसे नव्हते। मग त्यांची बहीण आहे, तिने स्वतःच्या जवळचे काही दागिने विकले आणि त्यांना पैसे दिले। बहिणीला त्यांनी म्हटलं की तू काहीच काळजी करू नको, 200% माझं सिलेक्शन होणार, कारण स्वतःच्या बुद्धीवरती खूप विश्वास। परंतु एनडीए मध्ये फक्त बुद्धी चालत नाही, शरीर पण चालतं। सगळ्याच गोष्टींच्या पॅरामीटर्समध्ये बसायला पाहिजे असतं, तेव्हा सिलेक्शन होतं। आणि दुर्दैवाने अब्दुल कलाम यांचं शिक्षण म्हणजे त्यांचं निवड त्यात झाली नाही। त्यांच्याकडे फक्त येण्याचे पैसे होते, जे बहिणीने दिले होते, वापस जाण्याचे पैसे नव्हते। देहरादूनमध्ये ते आले, त्यांचं सिलेक्शन पण झालं नाही, आता त्यांच्याकडे वापस जायला पैसे पण नव्हते। खूप नैराश्य त्यांना आलं, आता काय करायचं, वापस कसं जायचं? म्हणून तिथे ऋषिकेशच्या जवळ एक नीलांजनी पर्वत आहे, तिथे ते गेले आणि आता पर्वतावरून मी उडी घालतो आणि आत्महत्या करतो असं म्हणत ते तिथे गेले। सांगा, अब्दुल कलामांसारखी व्यक्ती नैराश्यामधून आपण काय करू शकतो? तिथे गेले आणि आता उडी मारणार, तर तिथे एक साधू आले। ते म्हणाले की तू का उडी मारतोयस? ते म्हटले आता माझ्याकडे वापस जायला पैसे नाही, इंडियामध्ये माझं सिलेक्शन पण झालं नाही, आता मी काय करणार, वापस कसा जाणार? साधू म्हटले काही हरकत नाही, तू उद्या माझ्याकडे ये, मी तुला वापस जायचे पैसे देतो, पण लक्षात घे, जर तुझं आज सिलेक्शन झालं नाही तर याहीपेक्षा प्रचंड मोठी संधी तुझी वाट पाहत आहे, त्या संधीची तू पण वाट पहा, आत्महत्या करण्याची गरज नाही आहे। आणि सगळ्यांना माहिती आहे पुढे अब्दुल कलाम म्हणून या जगाच्या समोर आले आणि विज्ञानामध्ये त्यांची भरारी ही सांगण्यासारखी नाही, ती वाखाणण्यासारखी आहे, ती प्रेरणा घेण्यासारखी आहे, असे अब्दुल कलाम। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नैराश्य कुठल्याही वयात येऊ, ही तर अगदी अबॅकससारखी परीक्षा आहे, परंतु जीवनामध्ये कुठल्याही टप्प्यावरती नैराश्याला सामोरं न जाता याहीपेक्षा मोठी संधी माझ्यासाठी उपलब्ध आहे, हा विचार विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे। आणि असेच विचार पालकांनी देखील, शिक्षकांनी देखील मुलांमध्ये भरायचे आहेत। त्यामुळे ही केवळ संधी होती, याहीपेक्षा अनेक संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत, त्या पण वाट पाहतात आहेत। असे अनेक मार्ग या जीवनामध्ये आपल्याला मिळत राहणार आहे। ही एक छोटीशी अब्दुल कलामची गोष्ट सांगून मी थांबते आहे।